दर्शकांना नमस्कार. उल्हास मेळाव्यात या ठिकाणी आपण आजगाव येथे हे आजगाव हे पुण्यापासून बाजूला मला वाटते 8 ते 10 किलोमीटर आहे. तर या मॅडम आहेत. मॅडम तुमचं का पात्री ना? नाही, माझी ईश्वर आहे. आणि मॅडम आपलं माझे कोमल तागडे आपलं गाव आहे पात्री. पात्रून आले आहेत मॅडम. यांनी उल्हास प्रौढ साक्षरता अभियान या उपक्रमाअंतर्गत म्हणजे जे प्रौढ निरक्षर त्यांना साक्षर करण्याचा प्रयोग आहे. तर अंक ओळख, अक्षर ओळख वगैरे या मॅडम या प्रकारच्या या सर्व वस्तू कागदाच्या स्वरूपातून, प्लास्टिकच्या स्वरूपातून, पैशाच्या स्वरूपातून हे सर्व बनवलेले आहे. आणि याच्या माध्यमातून त्यांनी जास्तीत जास्त निरक्षरांना साक्षर बनवण्याचं म्हणजे जे ध्येय आहे तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी सुद्धा झालेले आपल्याला दिसून येतात. पहा याच्यामध्ये बघा चित्राच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे झाड आहे. मॅडम तुम्ही वाचा. काळी गाय दूध पांढरेच देते, म्हणजे ते वाक्य करून दाखवणे, वाक्य पूर्ण म्हणजे अर्थपूर्ण वाक्य रचना. हे चित्रावरून हे काय आहे? हे झाड आहे. चित्रावरून झाड शब्द आणि हे काय ओळख आहे, म्हणजे हे मणी आहेत, हे मोजाचे आहे. आणि रंग सांगते ते आपल्याला, लाल रंग, हिरवा रंग. छोट्या मुलांना म्हणजे त्यांना ते जरी वयाने मोठे झाले असते पण याची ओळख नसते. तशाच पद्धतीने शिकवलं लागलं. तुम्ही आता गावामध्ये हाऊस वाईफ आहे का? हो. तुमचे मिस्टर काय करतात? माझे मिस्टर थेरपी करतात. म्हणजे थेरपी करतात का? म्हणजे फिजिओथेरपी. खूप चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही अगोदर हाऊस वाईफ होते, आता टीचिंग करायला तुमच्यामध्ये त्या समाजामध्ये तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला. हो, नक्कीच बदलला. शिक्षकांना खूप अभिनंदन आपलं. आणि या प्रकारच्या ज्या मॅडमनी स्वतः बनवलेल्या आहे त्यांचं अभिनंदन करूया. कारण आजही समाजामध्ये 75-78 वर्षे म्हणजे स्वातंत्र्याला होऊनही आजही आपल्या देशामध्ये निरक्षरता आहे. आणि ही निरक्षरता कमी करण्याचा काही 14 कडी आहे. हे सर्व या अगोदर पण मी सांगितलं होतं, पण वेगवेगळ्या पद्धतीने त्रिकोण, चौकोन वगैरे आहे. आणि बा चित्राच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ट्रक आहे वगैरे वगैरे. तर हे सर्व अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आणि यासाठी या मॅडम खूप मेहनत घेतली आहे. आणि शिक्षण हा असा पेशा आहे की समाजामध्ये शिक्षकाचं तसं प्रतिबिंब म्हटलं जातं. त्याचं चरित्र खूप चांगलं असावं. आणि मॅडम तुम्हाला या याच्यातून खूप समाधान मिळत असेल. हो, खूप समाधान मिळते. त्यांना वाचता लिहिता येते आणि आपल्याला चांगलं वाटते, आनंद वाटते. अभिनंदन मॅडम.